नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कंपनीचं अनालिसिस. त्याचं नाव आहे वेदांता लिमिटेड. ओके, तर वेदांता लिमिटेड ही कंपनी भरपूर सेक्टरमध्ये काम करते. हे बघा तुम्हाला दिसतंय, मुली पण काम करतात या सेक्टरमध्ये आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता प्लांटमध्ये सुद्धा मुली काम करतात. ओके, आमच्या वेळेला मुली काम करायच्या नाहीत, मुली एखाद दुसरी मुलगी असायची टोटल 500 लोकांच्या मध्ये किंवा 800 लोकांच्या मध्ये. तर हे सगळं वेदांताचं पसारा आहे. स्टरलाइट इलेक्ट्रिक सुद्धा त्यांचीच कंपनी आहे. स्टरलाइट केबल्स. ओके, वेदांता रिसोर्सेस इज मेन त्याची वेदांता कॉर्पोरेशनच्या खाली, आणि त्याच्यामध्ये वेदांता लिमिटेडमध्ये या सगळ्या कंपन्या आहेत. ओके, झिंक इंडिया आहे, हिंदुस्तान झिंक लिमिटेड, भारत ॲल्युमिनियम, बाल्को, झिंक इंटरनॅशनल. झिंकचे 2 कंपन्या आहेत, त्यांच्यापैकी इंडियातली आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड आणि झिंक इंटरनॅशनल पण अजून एक कंपनी आहे. नंतर तलवंडी साबो पॉवर स्टेशन पण आहे यांचं. तर ESL स्टील लिमिटेड पण आहे. त्याच्यानंतर फेरोअलाइज अँड कॉस्टिंग ही पण त्यांची फॅकॉर नावाची कंपनी आहे, फेरोअलाइज कॉर्पोरेशन. मीनाक्षी एनर्जी पॉवर 1000 मेगावॉट. नंतर वेदांता डिस्प्लेज. ओके, मे बी बिग डिस्प्ले जे आपल्याला दिसतात बाहेर, म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये, मे बी दोज आर वन ऑफ देम. आणि सेमी कंडक्टर. ओके, अशा भरपूर कंपन्या आहेत त्यांच्या. आणि सेसागोवा नावाची जुनी कंपनी आहे ना, सेसागोवा, दॅट वॉज टेकन ओव्हर बाय द वेदांता मे बी 20 years बॅक. ओके, आणि ऑब्विसली वेदांता लिमिटेडमध्ये सेसागोवा, स्टरलाइट कॉपर, ट्युटिकोरिनला होती यांची कॉपर स्मेल्टर, कॉपर प्युरिफिकेशन. नंतर पॉवर 600 मेगावॉट झारसुगुडाला ऑलरेडी यांची पॉवर प्लांट आहे. नंतर ॲल्युमिनियम, ओडिसा ॲल्युमिनियम अँड पॉवर ॲसेट्स, आणि केर्न एनर्जी, केर्न ऑइल अँड गॅस, आणि अथेना काय मला माहित नाही, बघूया आपण पुढे काय. ऑइल अँड गॅसमध्ये पण यांचा भरपूर सहभाग आहे. ओके, त्यानंतर बघितलं तर ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेर सुद्धा यांची फॅक्टरीज आहेत. ओके, हे बघा, ईस्ट आशियाला आहे, UAEला आहे, नामिबियाला आहे, साऊथ आफ्रिका, लायबेरियाला आहे. ऑब्विसली भारतामध्ये या ठिकाणी आहे, भरपूर ठिकाणी, म्हणजे मल्टीफेरस आणि मल्टी ॲसेट अशी कंपनी आहे. कॉपर, ॲल्युमिनियम, पॉवर, आयर्न ओर, झिंक आणि ऑइल अँड गॅस, ग्लास. ओके, दिस वॉज डिस्प्लेज, आणि ऑब्विसली लीड, सिल्वर, स्टील हे सगळे याच्यामध्ये ते काम करते. या त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं आपण काय, तर दिस इज वॉट इज अ टोटल काय म्हणायचं चार्ट, की काय काय आणि त्यांचे प्लांट कॅपॅसिटीज काय आहे. ओके, तर ॲल्युमिनियम हे मेजर त्यांचं रेव्हेन्यू मेन ॲल्युमिनियम आणि झिंक पण त्यांचं. ओके, बाकीचे असेट जे आहेत त्यांचं रेव्हेन्यू कमी आहे, तर आपण पुढे गेल्यानंतर बघू. ॲल्युमिनियममध्ये लांजेगड रिफायनरी. ओके, 5 MT मोठी आहे, 5 million tons पर ॲनम. नंतर ही झारसुगुडा ही जुनी आहे, 2 million tons पर ॲनम. आणि बाल्कोमध्ये 51% स्टेक आहे यांचा, आणि 1 million ton छोटा. बाल्को इज स्मॉलर, इज 5 times लांजेगड. ओके, ओरिसामध्ये आहे ही कंपनी. टिपिकली 20 वर्षापूर्वी सेटल अस्तित्वात आली. आम्ही याचं काम केलं लांजेगड रिफायनरीचं, when I was in the जॉब. नंतर झिंक इंडिया, हिंदुस्तान झिंक, आणि सिल्वर सुद्धा प्रोड्यूस करते, त्यामुळे हिंदुस्तान झिंकला प्रचंड महत्त्व आहे. ओके, आणि अदर ॲसेट्समध्ये त्यांचे या ठिकाणी 100% स्टेक आहे. इथे 61% स्टेक आहे, बाकीचं पब्लिक किंवा गव्हर्नमेंटकडे असेल. ओके, हे तुम्ही डिटेल चेक करू शकता. आणि या सुद्धा कंपन्यांमध्ये ॲल्युमिनियममध्ये सुद्धा पब्लिकचा काही पोर्शन आहे आणि त्यांचा काही पोर्शन आहे. ओके, ऑइल अँड गॅसमध्ये पण केन ऑइल अँड गॅस. ओके, ही पण कंपनी त्यांचीच आहे. आणि ऑब्विसली आयर्न ओर आणि स्टील, सेसागोवा वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर लेट अस सी परफॉर्मन्स रिझर्व्स काय आहे ते बघा. लॉंग लाईफ रिझर्व्स. ओके, रिझर्व्स म्हणजे यांच्या ज्या काय खाणी आहेत स्वतःच्या, म्हणजे ॲल्युमिनियमसाठी त्यांची जी बॉक्साईट खाण आहे किंवा झिंक ज्याच्यातनं काढतात त्या खाणी आहेत, त्या सगळ्यांचं लाईफ आहे ते 25 वर्ष पुढे 50 वर्षाचा. आयर्न ओर लायबेरिया आता 50 वर्ष त्याचं लाईफ आहे. ओके, सगळ्यात कमी आहे ते ऑइल अँड गॅस इंडियामध्ये 6 वर्ष. ओके, आणि हे त्यांचं प्रोडक्शन कपॅसिटी आहे, प्रचंड मोठी सिल्वर कपॅसिटी आहे. 687 टन्स एका वर्षामध्ये यांनी सिल्वर काढलेलं आहे, सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे. ओके, आणि हिंदुस्तान झिंक ही कंपनी आहे, सिल्वर काढते, झिंक काढते आणि सिल्वर पण काढते. राजस्थानमध्ये यांच्या खाणी आहेत. ओके, आणि CAGR म्हणजे कॉम्पाऊंड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न 13% आहे. ओके, इंडिया GDP 7% आहे, आणि यांची जी CAGR जे आहे
डबल द रेटने मारते. ओके, दिस इज वॉट दे आर ट्राईंग टू टेल फ्रॉम 2005 ते 2025. वेदांता इंडिया लिमिटेड किंवा वेदांत लिमिटेड, आणि हे सगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. ओके, स्ट्रॉंग एबिटा परफॉर्मन्स आहे. बिलियन टन्समध्ये, डॉलर्स, बिलियन टन्स नाही, बिलियन डॉलर्समध्ये 0.4 बिलियन पासून ते 5.2 बिलियन, 15% CAGR यांचा अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स आणि डिप्रिसिएशन असा परफॉर्मन्स आहे. 5.2 बिलियन म्हणजे गुणिले 100 आणि त्याच्या पुढे लाख, करोड रुपीज. ओके, बिलियन म्हणजे 100 crores. सो दिस इज अराउंड 5,200 lakh, crore, 5,200 crore इंडियन रुपीज, सॉरी इंडियन डॉलर्स, आणि गुणिले 87 एवढे ते रुपीज झाले, राईट. सो बिलियन म्हणजे 100 crore. ओके, म्हणजे हे 50 to 100 crore डॉलर्स आहेत. ओके, मल्टिप्लाइड बाय 87, दॅट इज व्हॉट इज रुपीज. ट्रिमेंडस प्रॉफिटेबिलिटी आहे. नंतर ॲल्युमिनियम, झिंक आणि झिंक इंटरनॅशनल. ओके, करंट पोझिशनिंग काय आहे, लाईकली पोझिशनिंग आफ्टर एक्सपान्शन चाललं आहे याचं. ओके, झिंक इंडियाचं पण एक्सपान्शन चाललं आहे, आणि झिंक इंटरनॅशनलचं पण थोडं एक्सपान्शन चाललेलं आहे. ओके, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याची ऑब्विसली सगळ्यात कमी असं ते क्लेम करतात. या बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं आहे. ओके, इथे पण फोकस ऑन बॅकवर्ड इंटिग्रेशन. बेसिकली रॉ मटेरियल ज्यांच्याकडनं घेतात, तर रॉ मटेरियल स्वतःच बनवायला लागतात. दॅट इज व्हॉट इज बॅकवर्ड इंटिग्रेशन. ओके, आणि इकॉनॉमी ऑफ स्केल म्हणजे ही जे त्यांचं झिंक इंटरनॅशनल आहे ते भरपूर पुढे वाढणारं दिसते. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिडक्शन इन झिंक इंटरनॅशनल इज 26% असं म्हणतात. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिडक्शन हे सुद्धा सेमच आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिडक्शन. ओके, त्याच्यानंतर ऑब्विसली याच्या खूपच स्लाइड्स आहेत, तर आपण थोडं स्किप करूया. त्यामुळे त्यांचा महाकाय प्लांट आहे लांजेगडचा असावा. भरपूर प्लांट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लाईन्स आहेत. ओके, आणि पॉवर प्लांट दिसते, कुलिंग टॉवर्स आहेत त्यावरती. दिस इज दर मे बी 1000 मेगावॉट पॉवर प्लांट. कंपेलिंग स्टोरी ऑफ डोमेस्टिक डिमांड ऑफ मिनरल्स आपल्याला सारखे लागतातच. कशासाठी? बेसिकली फॉर द स्टील प्रोडक्शन, ॲल्युमिनियम प्रोडक्शन, झिंक प्रोडक्शन वगैरे वगैरे. ओके, सो ग्लोबल डिमांड कशी वाढते बघा. ग्लोबल मिनरल डिमांड फॉर एनर्जी ट्रान्झिशन. ओके, कॉपरची तिप्पट वाढणार आहे रादर इन नेक्स्ट 25 years. ॲल्युमिनियमची 4 पट वाढणार आहे, त्यामुळे ॲल्युमिनियमच्या कंपन्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. सिल्वरचे 4 पट वाढणार आहे. दिस इज ग्रेटेस्ट स्लाइड ऑफ ऑल. ओके, स्टीलची काय विशेष नाही वाढणार आहे, ते फक्त 1.20 times एक्स्ट्रा लागणार आहे. लीड आणि झिंक हे 3 times एक्स्ट्रा लागणार आहे. आणि आयर्न, ओके, कास्ट आयर्न मे बी इट इज रिक्वायर्ड 3 times मोर इन नेक्स्ट 25 years. दिस इज व्हॉट इज अ ग्लोबल मिनरल डिमांड आहे. ओके, आणि ही जी इंडियाची डिमांड आहे पुढच्या 25 वर्षाची. दिस पर इयर. ओके, 6.5% इज पर इयर. पोर्टफोलिओ एक्सपान्शन नाही का, हे सगळेच प्लांट एक्सपांड करतात. हे तुम्ही सेल्फ फुलफिलिंग आहे स्लाइड. बेसिकली ग्रोथ कंपनी आहे वेदांत लिमिटेड. या सगळीकडेच एक्सपांड केलेलं आहे. एव्हरीवेअर. कमिशनिंग शेड्यूल पण दिलेलं आहे पुढच्या प्लांट्सचं. त्यामुळे ग्रोईंग कंपनी आहे, अजून याचे प्रॉफिट्स वाढणारच आहेत. ओके, गोइंग फॉरवर्ड. गोव्याची सेसागोवा बिचलिम माइन एक्सपान्शन चाललंय 3 to 3.6 million tons. हे निळ्या रंगात लिहिलेले ASP प्रोजेक्ट एट मंगला क्लस्टर सी. दिस इज अबाउट ऑइल अँड गॅस. ओके, सध्या ऑइल अँड गॅसचं कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिटमध्ये काही विशेष नाही आहे. मेनली ॲल्युमिनियम आणि झिंक. ओके, टॉप 2. कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर टोटली 81,000 कोटी करणार आहे ते. ओके, आणि हे त्याचं टाइम टेबल दिलेलं आहे. ओके, अनस्पेंट ॲज ऑफ नाव इज 50,000. ओके, दिस वॉज प्लॅन्ड फ्यू इयर्स बॅक. मग त्यातले 30 स्पेंड झालेले आहेत या क्वार्टरपर्यंत 81 पैकी, आणि बाकीचे स्पेंड होणार आहेत. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ प्लान्स.
Same thing again. वर्ल्ड्स थर्ड लार्जेस्ट ॲल्युमिनियम प्रोड्युसर आहे चायना सोडून. ओके. म्हणजे बॉक्साईट माइन्स पासून ॲल्युमिनियम बनवतात. बॉक्साईट माइन्स आर मेन वेअर फ्रॉम दे एक्सप्लोर देअर रॉ मटेरियल. कोल माइन्स त्यांच्या बॉक्साईट माइन्स आणि कॅप्टिव्ह मायनिंग कॅपॅसिटी कशी वाढलेली आहे. ओके. इंटिग्रेशन रोड मॅप. ओके. कॉस्ट लिडरशिप म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर टन शुड बी लेस, शुड बी मिनिमम इन इंडिया. तर त्यांच्या माइन्स आहेत राजस्थानमध्ये सिल्वर आणि झिंक बॉक्साईटची. आणि कॅपॅसिटी झिंक आणि लेडची कॅपॅसिटी ओके पर मिलियन टन्स. VAP capacity. Scaling operations to monetize the largest zinc deposits. Yeah. त्यांच्या फॉरेनच्या साईट्स आहेत. गॅम्सबर्ग फेज 1 फेज 2. ऑइल अँड गॅस उत्खनन करतात ते म्हणजे एक्सप्लोरेशन करतात. नॉट दॅट दे रिफाईन क्रूड ऑइल बनवतात. ओके. रिसोर्सेस अँड रिझर्व्स. दॅट इज व्हॉट इज R&R. Iron, steel and ferrochrome. Integrated Steel Plant, ESL Steel Limited. I'm not aware about this. Not separately listed. फारच डिटेल आणि ना त्यांचं प्रोडक्शन आणि सगळं शेड्यूल दिलेलं होतं. And they are present everywhere as far as the metals and power is concerned, everywhere, including silver. या कुठे नाही आहेत. आणि या सगळ्यांचे तुम्हाला जर स्प्लिट मिळाले पुढच्या काही वर्षांमध्ये प्रत्येक कंपनीचे. आता हिंदुस्तान झिंक इज ऑलरेडी लिस्टेड. ओके. वेदांता म्हणजे त्याच्यामध्ये मेनली ॲल्युमिनियम येतं, ऑइल अँड गॅस पण आहे, आयर्न अँड स्टील पण आहे आणि पॉवर पण आहे. त्या कंपन्यांचे तुम्हाला वेगळे शेअर मिळू शकतात गोईंग फॉरवर्ड. ओके. वेदांता लिमिटेड जर स्प्लिट झाली तर म्हणजे डिमर्ज झाले तर. ओके. EBITDA CAGR 18% ओव्हर मीडियम टर्म. ओके. तर ह्याचा अर्निंगचा CAGR 18% दाखवतात ते गोईंग फॉरवर्ड. 18% ग्रोथ एव्हरी इयर. ओके. तशी ह्यांची ओव्हरऑल काय म्हणायचं ग्रोथ स्टोरी आहे. आणि दिस इज व्हॉट इज देअर अर्निंग इन टर्म्स ऑफ बिलियन. ओके. अर्निंग बिफोर इंटरेस्ट. ओके. आणि ऑब्विसली बिफोर इंटरेस्ट डिप्रिसिएशन आणि टॅक्स. ओके. अशी यांची स्टोरी आहे. आणि ह्या टिपिकली त्यांचा ग्रोथ काय म्हणायचं ग्रोथ स्टोरी सांगितलेली आहे त्यांची. आणि गोईंग फॉरवर्ड यांचं जर बघितलं तुम्ही तर ही एवढी मार्केट कॅप 1,86,000 आहे. स्टॉक पी फक्त 13.8 आहे. रॉस म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल 25%, रिटर्न ऑन इक्विटी 38% आहे. आणि डिव्हिडंड यील्ड 9%. अनबिलिव्हेबल राईट. डिव्हिडंड यील्ड 9% आहे आणि फेस व्हॅल्यू आहे काय. त्यामुळे हा शेअर जर तुम्ही टेक्निकल बघितलं हा शेअर सारखा 350, 400, 450 वगैरेच्या आसपास घ्यायला हरकत नाही आहे. प्रचंड चांगली कंपनी आहे. पण याच्याबद्दल लोकांना जरा भीती वाटते कारण खूप मोठी कंपनी आणि अस्ताव्यस्त वाढलेली कंपनी आहे. त्याच्यामुळे लोक ह्याच्यामध्ये जरा कमी विश्वास ठेवतात. DNA कंपनीचा थोडा वीक आहे असं मार्केटला वाटतं. त्यामुळे हा शेअर विशेष हलत नाही. ऑलरेडी प्रचंड हल्लेला आहे. पण हा सगळ्यात स्वस्त शेअर आहे. लुकिंग फॉरवर्ड देअर एक्सपान्शन प्लॅन्स मे बी यू कॅन टेक अ जम्प इन द शेअर ॲट 450 वगैरे. तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. दिस इज अ स्टोरी ऑफ वेदांता लिमिटेड. ओके. हे त्याचं रिटर्न ऑन इक्विटी वगैरे उत्तम आहे. ओके. याचे बघा इक्विटी याचे 391 करोड आहे. कर्ज जोरदार आहे कंपनीवर. 91,000 करोड कर्ज आहे. पण ऑब्व्हियसली प्रॉफिट पण चांगला आहे. 27,000 कोटी प्रॉफिट TTM जूनला. ओके. 20,000 कोटी नेट प्रॉफिट आहे. 20,000 आता जूनला 2025ला. आणि कॉन्स्टंटली एवढे प्रॉफिट आहेत. मध्ये एक डीप आली 7,000 कोटी फक्त. पण आता 15,000 कोटीचे पुढे प्रॉफिट आहेत दर वर्षाला. ओके.
आणि डिव्हिडंड किती वाटतं ते भरपूर डिव्हिडंड वाटतं ते बघा 113% डिव्हिडंड वाटलं गेल्या वर्षी आणि ते आधी 259%. जेवढा प्रॉफिट मिळतो त्याच्यात जास्त डिव्हिडंड वाटतात आहे. आणि बघा TTM प्रॉफिट याचा 150% वाढला पण एक वर्षामध्ये शेअर -9% पडलेला कारण लोकांचा या कंपनीवर कमी विश्वास आहे. आय डोंट नो व्हाय. ओके, दिस इज द ट्रूथ. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ अशी झालेली आहे 10 वर्षात 22% पर इयर झालेले आहे आणि 10 वर्षात शेअर किती वाढले 18% पर CAGR. इथे 2% झाली 28% वाढला. इथे -10% झाली तर 19% वाढला आहे. ओके, तर ही स्टोरी आहे अबाउट वेदांता लिमिटेड. आणि तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नामात कंपनी आहे वेदांता लिमिटेड. ओके, डिव्हिडंड येईल उत्तम आहे 9%, फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन पण होऊ शकतं पण डिप्रिसिएशन पण होऊ शकतं. ओके, थँक्यू सो मच.